कृषी प्रधान राज्य म्हणून महाराष्ट्राची साऱ्या जगाला ओळख आहे। आजही महाराष्ट्रात सुमारे 60 ते 65% लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत। भीमा नदीवर बांधण्यात आलेल्या उजनी धरणामुळे सोलापूर या जिल्ह्याचे नंदनवन झाले आहे। उजनी धरणाच्या कुशीत वसलेलं, निसर्गानं नटलेलं आणि केळीचं आगार असलेलं एक करमाळा तालुक्यातील सुंदर गाव म्हणजेच कंदर होय। याच कंदर गावात शून्यातून विश्व उभारलेल्या किरण डोके यांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला। किरणजी यांनी शेतकरी ते केळी निर्यातदार असा प्रवास केला आहे। त्यांचा हा प्रवास सर्वांना थक्क करणारा असून आकाशाला गवसणी घालणारा ठरला आहे। मॅग्नेटची एक मीटिंग पणन महामंडळातर्फे मीटिंग आमच्या कंदरमध्ये आयोजित करण्यात आलं, याचं प्लॅनिंग झालं होतं। त्या अनुषंगाने पूर्ण मॅग्नेटची टीम आमच्या कंदरमध्ये माझ्याकडे पण आली केळीविषयी माहिती विचारण्यासाठी। तर त्यानुसार ते म्हणले की आता तुम्ही हा प्रोजेक्ट आमच्या मॅग्नेटमध्ये घ्या आणि मॅग्नेटमधून आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने फॅसिलिटी देऊया। मग त्या पद्धतीने पुढे जाहिरात वगैरे निघाले। जाहिरातमध्ये आम्ही ऑनलाईन फॉर्म वगैरे भरला आणि ऑनलाईन फॉर्म भरून प्रोसेस चालू केली। वास्तविक कागदपत्राची पूर्ण पूर्तता केल्यानंतर माझा प्रोजेक्ट पण फायनल झाला। फायनल झाल्यानंतर मग त्यांनी बँकेचं लेटर वगैरे, तर ह्यामध्ये बँकेमध्ये सुद्धा त्यांना सँक्शन लेटर वगैरे अत्यंत जलद पाहिजे होतं। तर मला स्टेट बँकेनुसार 10 दिवसांमध्येच सँक्शन लेटर मिळालं आणि सँक्शन लेटर घेऊन मी साहेबाकडे गेलो। साहेब मॅग्नेटची टीम पूर्ण खुश झाली आणि माझा प्रोजेक्ट सुरुवात झाला। महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन विभागामार्फत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क म्हणजेच मॅग्नेट या प्रकल्पाच्या अर्थसहाय्याद्वारे विजन 2030 नुसार कृषी क्षेत्राचे विकास दर 5% वर सातत्याने टिकवायचे आहे। त्याचप्रमाणे कृषी अंतर्गत जो होणारी फलपिकांची फुलांची जी नासाडी आहे ती देखील 15% ने कमी करायची आहे। या उद्दिष्टात अनुसरून मॅग्नेट प्रकल्पाची आखणी करण्यात आलेली आहे। या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांची निवड उत्पन्नामध्ये वाढ करणे, फलोत्पादन व फुलपिकांची गुणवत्ता तसेच त्याची उत्पादन क्षमतामध्ये वाढ करणे आणि काढणी पश्चात होणारी सर्व प्रक्रिया म्हणजे साठवणूक आणि इतर जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी पायाभूत सुविधा याची उभारणी करणे या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे। शेती क्षेत्रातील महिलांचा सहभाग हे नुसतं उत्पादन प्रक्रियामध्ये नाही तर संपूर्ण मूल्य साखळीमध्ये निश्चित करण्याचं एक निर्धार मॅग्नेट प्रकल्पाच्या उद्दिष्टामध्ये आहे। महिलामार्फत संचालित शेतकरी उत्पादक संस्था आणि महिला मूल्य साखळी गुंतवणूकदार यांना क्षमता विकास तसेच पायाभूत जी सुविधा आहे त्यांच्या विकासामध्ये त्यांचा सहभाग या प्रकल्पामध्ये निश्चितच खूप लक्षणीय राहणार आहे। कंदर येथे श्री किरण डोके यांनी केळी पिकासाठी अत्याधुनिक एकात्मिक शीत साखळी प्रकल्प उभारला आहे। त्या अंतर्गत त्यांनी 200 मेट्रिक टन क्षमतेचे पॅक हाऊस, 2148 मेट्रिक टन क्षमतेचे शीतगृह, 30 मेट्रिक टन क्षमतेचे प्री कूलिंग चेंबर व 210 मेट्रिक टन क्षमतेचे कोल्ड रूम स्टेजिंग उभारले असून त्याचा लाभ परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे। या प्रकल्पामुळे सोलापूर जिल्ह्यातील केळीचं आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे पॅकेजिंग व साठवणूक होऊन मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या केळीला चांगला दर मिळत आहे। सध्या सोलापूर जिल्हा हा केळी उत्पादन क्षेत्राचा हब बनला आहे। म्हणूनच महाराष्ट्रातील एकूण केळी निर्यातीपैकी 50%हून अधिक केळी सोलापूर जिल्ह्यातून निर्यात होते। हे पॅक हाऊस व कोल्ड स्टोरेज एकूण 3 एकर क्षेत्रामध्ये उभारण्यात आलं आहे। पारंपरिक शेती पद्धतीने वडील शेती करत होते, त्यामध्ये आम्ही ऊसाचं पीक घेत होतो सुरुवातीच्या काळामध्ये। ज्यावेळेस मी शेतीमध्ये आलो मी पाहिलं की बाबा शेतीत एक वल पाहिलं किंवा गणित पाहिलं तर आपल्याला ऊस या उत्पादनातून आर्थिक आपलं जो शेतीचा हे आहे तो बसत नाही परफेक्ट। त्या अनुषंगाने मी म्हणलं की आपण केळी पिकाकडे वळायला पाहिजे। त्या अनुषंगाने मग सुरुवातीच्या काळामध्ये भाग भांडवलाची खूप कमतरता होती। तर भाग भांडवल नसल्यामुळं मी सुरुवातीच्या काळामध्ये वडील जी शेती स्वतःची 6 एकर शेत जमीन विकून नवीन एक पाईपलाईन केली, उजनी जलाशयातून पाईपलाईन केली व त्या पाईपलाईनच्या माध्यमातून पूर्ण ड्रीप सिंचनाखाली क्षेत्र घेऊन आलो
व ड्रीपखाली सिंचन घेऊन आल्यानंतर पूर्ण 35 एकरामध्ये केळी लागवड केली व त्या केळी लागवडीपासून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळवू लागलं. सरासरी 1 एकरामध्ये मी चांगल्या पद्धतीने केळी स्वतः कष्ट केल्यामुळं 25 ते 30 टन एकरी उत्पन्न काढत होतं. त्याचं आर्थिक गणित पाहिलं तर म्हणजे आताच्या ॲव्हरेजप्रमाणे 5-6 लाख रुपये एकरी उत्पन्न निघत होतं. त्यांना शेतीची आवड तशी लहानपणापासूनच होती. आर्थिक परिस्थिती अभावी त्यांना इयत्ता 12वी पर्यंतचे शिक्षण घेता आले. त्यानंतर घरच्या शेतीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन आधुनिक पद्धतीनं शेती करण्यास सुरुवात केली. शेती करीत असताना अनंत संकटे समोर आली, मात्र त्यांनी संकटांना संधी समजून वाटचाल सुरूच ठेवली. त्यातूनच पुढे केळी निर्यातीसाठी केडी एक्सपोर्टचा जन्म झाला. वास्तविक ज्यावेळेस मी केळी शेतीमध्ये स्वतः कष्ट करून केळी चांगल्या प्रतीची मी पिकवली, पण मला एक लक्षात आलं की आपण शेतकरी आहे, पण शेतकरी नात्याने आपण केळी चांगली उत्तम दर्जाची पिकवली व कुठल्या तरी मार्केटिंगमध्ये जाऊन त्या व्यापाराच्या नियमाप्रमाणे किंवा त्याच्याप्रमाणे आपल्याला दर भेटतोय. वास्तविक हा दर खूप म्हणजे कमी प्रमाणात होता. तर मी त्यावेळेस ठरवलं की आपण मार्केटिंगमध्येच यायचं. तर त्या अनुषंगाने मी सुरुवातीच्या काळामध्ये 2008मध्ये मदर डेअरी फ्रूट अँड व्हेजिटेबल मुंबई ह्याच्या माध्यमातून मी केळी क्षेत्राच्या व्यवसायामध्ये येण्याचं ठरवलं व त्यापासून मी माझ्या व्यवसायाची सुरुवात केली. एकेकाळी हलाखीची परिस्थिती असलेल्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले किरणजी डोके कृषी पूरक व्यवसायाच्या माध्यमातून करोडो रुपयांची उलाढाल करीत आहेत. शेती व शेती व्यवसायात मेहनत घेतली आणि घाम गाळला तर त्याचं सोनं होतं हे किरणजी यांच्याकडे पाहून दिसते. त्यांना या प्रवासात आई वडील, भाऊ, पत्नी अशा कुटुंबियांची लाख मोलाची साथ लाभली. किरणजी यांना अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचा मानाचा उद्यान पंडित व सोलापूर येथील वी. शिवदारे प्रतिष्ठानतर्फे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासन, मॅग्नेट प्रकल्प व एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्या संयुक्त विद्यमाने किरण डोके फ्रूट कोल्ड स्टोरेजची उभारणी झाली. यामध्ये श्री अनुकुमार सर, कोकरे साहेब आणि पूर्ण मॅग्नेट टीमचं मनपूर्वक आभारी आहे. ह्या प्रकल्पामुळे पूर्ण कार्यक्षेत्रातील शेतकऱ्याला मोठा फायदा झाला आणि त्याचबरोबर व्यवसायाची एक्सपोर्टचीही नवीन चालना मिळाली. याबद्दल मी पूर्ण मॅग्नेट व एशियन डेव्हलपमेंटचे मनपूर्वक आभारी आहे. त्यांच्या या कर्तृत्वाला मनःपूर्वक दाद द्यायलाच हवी. तसेच आशियाई विकास बँक व महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प म्हणजेच मॅग्नेट यांच्या अर्थसहाय्याच्या माध्यमातून उभारण्यात आलेलं कंदर येथील पॅक हाऊस व कोल्ड स्टोरेज हे केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरले आहे.